हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग. झाली आहे माझी, आता तुमची झाली असेल कधीच, कारण माझे व्लॉग्स काही टाईमवर येत नाही. आणि आता वाजलेत काहीतरी 11-12 वाजलेत. मी 10 वाजता उठली आहे. आज किती वाजता झोपून माहिती आहे? 4-5 वाजता झोपून पण मी 10 वाजता उठले. टॅलेंट. आणि मम्मीचं माहीत नाही, मलाच बनवायला लागणार आहे आता काहीतरी. आणि आम्ही लोक आजच 5 आहे. अजून 3-4-5 दिवसांनी आम्ही शिफ्ट होणार आहे. इथे बाजूलाच आहे बिल्डिंग. म्हणजे कसं, इकडचे जे आमचे फ्रेंड्स आहेत ते असे बाजूलाच राहतील आणि पूर्ण एरिया वगैरे काही चेंज होणार नाही. इकडे बाजूच्याच बिल्डिंगमध्ये आहे. चांगलं आहे. 1 रूम किचन आहे, असं नाही आहे, मोठं आहे, चांगलं आहे. आणि अशी गॅलरी वगैरे पण आहे. 3rd फ्लोअरवरच आहे, नो लिफ्ट. आणि मला आवडलं. सेपरेट आहे, अलग आहे, चांगलं आहे. आजूबाजूला खूप लोक आहेत पण. आणि आमचं असं आहे की आमचा कालवा होण्याशिवाय काय कामच होत नाही. म्हणजे कालवा नाही झाला तर काम होणारच नाही. आणि आजूबाजूलाच खूप शांत लोक राहतात. तर मला त्याचं टेन्शन झालं आहे की आता तिकडे गेल्यानंतर जी अशांती फैलणार आहे त्याचं काय. ठीक आहे, मोनू पण आता माझ्या आवाजाने उठली आहे. येशू अजून उठली नाही आहे. सो मला खूप लोकांनी विचारलेलं ही बॅग कुठून घेतली. ही बॅग मी घेतली आहे, आय थिंक हिल रोडवरनं घेतली आहे मी, की कोलाबावरनं घेतली आहे. कोलाबा. आणि ही 600ला काहीतरी घेतलेली मी. मला माहिती आहे थोडं महाग घेतली आहे मी, कारण मला बार्गेन करता एवढं येत नाही. येतं मी करते, पण एकदा जर मला ते आवडलं आणि मग ते करतच नाही तर मग मी घेऊन टाकते. कारण मग पुढे जाऊन मग मला असं वाटतं घेतलं का नाही. पण मग लेट आला. आणि आजकाल मी सकाळी उठल्या पूर्ण 1 पाणीची बॉटल पिते. पाणी. आताच मी दूध पिली आहे, पण ठीक आहे, मी तरी पण हे पूर्ण पाणी पिते कारण स्किन ग्लो. परत झोपली. सो आता नाश्ता वगैरे तर झाला आहे माझा. फक्त दूध पिली आहे मी. बघू आता आणि काहीतरी बनवते, कारण हे दोघं पण इथे पडलेले आहेत. मस्त झोपली आहे आणि मोनू तिकडे बनवते नाश्ता. मी बनवला ह्याच्या पहिला, पण मी थोडंच बनवलं, पण ते पुरलं नाही तर तिला मी अजून बनवायला सांगितलं तर ती आता बनवते. जोरात बोल. माझ्यासाठी बनवते, तुझ्यासाठी नाही. तुम्ही हां, असं कसं माझं बनवलेलं खाल्लंस ना, आता बनव चुपचाप. बनत नाही. वा, कशी एडी असशील ना बे. कच्चा. अरे ठेव बनत. कच्चा का काय? तू तर पागल आहे बाबा. ही ना हागवण लावेन माणसाला. आणि पेंग्विन. आएगा मजा. सॉरी बोल. दीदी बोल. दीदी बोल. दीदी बोल. हट. दीदी बोल. मग दीदी बोलून टाक. दीदी बोलून टाक. मग तरी दीदी नाही बोलत. किती चरबी आहे याच्यामध्ये. लवकर दीदी बोल. बोल दीदी बोल. दीदी बोल. किती चरबी आहे हिच्या. दीदी बोल. दीदी बोल. बोल दीदी बोल. बघितलं तरी पण दीदी बोललीच नाही ती लास्ट पर्यंत. मला किती घाणेरडी आहे. सोनू काय करायला होती जरा सांग.
हा पापा का फोन आया था, कट गया. बोल. ऐशू छान दिसते ना. मी नाही. क्या बोला ना मी ना मला माहितीये ग. मला माहितीये ग मी चांगली दिसते. तुझ्यापेक्षा चांगली दिसते. मग दिसू दे. माझं गोलू मोलू पोलू टोलू. तिकडे नाही चालणार रे हे असलं. चल गोलू मोलू टोलू पोलू. ऐशू माझी टोलू मोलू टोलू गोलू. क्या हुआ? अभी बोल गया ना सॉरी, अभी मन भर गया. मेरे को भी बहुत गुस्सा आया. मेरे को भंगी नको बोलू. अरे यार सॉरी. तू हात काढ तोंडावरनं. चांगली वाटते. तुम्हा लोकांना असं तू कोणी बोललं का ऐशूला चांगली दिसत नाही. ती येत माझी केस फॅन मध्ये गेली भाई आणि कर 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 झाली मी. म्हणून मी अभी देख मैं भी तेरे साथ ऐसे रिएक्ट करूंगी ना. काळं का वाटतं आपण एवढे. लाइट कर लाइट कर. लेकिन अभी मैंने नहीं जाने दो. तू देख लेना. आम्ही तिघं नुसती बस. मला केस धुवायचे. हेअर वॉश कर. तू माझी केस कापला ते नको घेऊ. नीट कॅमेरा पकडायचा इशू. त्याच्यापेक्षा सिंगल राहायचं. तू ये करेगा, तू ऐसे रूड एकदम ड्राई बात करेगा तो कितना मैं सामने से ट्राई करूँ कि तेरे से अच्छे से बात करूँ. अरे तूने कितना ट्राय किया रे. एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी की तुम्ही लोक सिंगल राहा. या सर्व्यामध्ये पडू नका. बघा काही भेटत. बघ माझी येशू किती चांगली दिसतीये. हा तू येशू मला फालतूपणा नाही चांगला वाटत हा केलेला. मला नाही आवडेल. मी मारून लागेल. हा चल. पप्पा मला कोणत्या नावाने बोलतात. हड्डी एकच आहे. एकच बोलतात. हड्डी की दुकान. मला वाटलं ते तर पहिलेच आहे. मग ते पप्पानी माझं नाव ठेवलंय हड्डी की दुकान. नेपाल चपटी. आणि येशूला अगर मैंने अभी यहाँ पे फोन रखा क्या करना मैं सच में हगरी. त्या दिवशी ना पप्पानी ना एक नारळचा फोटो पाठवला आणि त्या नारळमध्ये ना काहीतरी आलं काय मला ते समजलं नाही. येलो कलरचे त्याच्यात फोटो पहिल्यापासून सॉफ्ट. हा नारळ फोडल्यावर त्याच्यामधनं काहीतरी निघालं वाईट येल्लो टाईप थोडस असं गोल. तर मोनूने मेसेज केला पप्पाला हे काय आहे. तर पप्पा मला एशी हगली त्याच्यात. मेसेज केला एशी हगली त्याच्यात. काय लावते मला पण लाव मला. भिकारी काली वाटते. काली सॉरी है क्या म्हणून जा बाहेर. मी लावते आहे एलोवेरा जेल. हा वाला हिमालयाचा. मला लाव. केसर वाला. मला लाव. जे पण मला लाव. मला लाव. बाई तर पूर्ण दाग येते ते मी चांगलं करते. हा भिकारी साली. मी बस थोपत चालले आहे ना. आहे म्हणून थोपते लावते घासते. पण हे लावल्यानंतर हे मला लावते. माय सिक्रेट. शी ऍड मध्ये नाहीस तू कुठल्या. ते काय बोलत. इज माय सिक्रेट. हिमालया काय
येशू आणि मी लय मस्ती करतो, पण ते आम्ही कधी घेत नाही ब्लॉग मध्ये. पण आता आम्ही लोक घेणार, दाखवणार की आम्ही कसे आहोत. लाईफ आम्ही असे आहोत, असे तसे सगळे अरे सगळे सगळे सगळे. आणि आम्ही लवकरच 5 दिवसामध्ये होणार आहे शिफ्ट गाइस. ये लेट्स गो गेस अरे गेस अरे कसं गेस नाही रे पागल. समजलं मला. थंड थंड लावलं ना, जेव्हा लावतो तेव्हाच थंड राहतं आणि 1 हा. सेकंड मध्ये लगेच एकदम. आता मला लाव. हे बाहेर काढल्या लगेच मी झोपून उठले म्हणून अशी भद्दी वाटते, नाहीतर मी ना. डोळे बंद कर बाळा. येशू पण माझं बघून ॲलोवेरा जेल लावते हा थोबड्याला, मला माहिती आहे. तुझं वरून नाही मुलीचं. चल माझं बघून ती लावते आणि काय बोलते. लावते मी तर सर्वीकडे लावते. घे अरे लावायचं गळ्याला यार चिप चिप. डन ब्रो डन. आता ह्याच्याने बघ तुझी स्किन काय ग्लो करेल. खरंच खूप एकदम शायनी 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 ग्लोईंग ग्लोईंग गाईज. गेंडा बघितला, गेंडा कसा येतो आणि लगेच निघून जातो. येशूला अजिबात आवडत नाही मी असलं काहीतरी केलेलं. आणि जर मी हे सर्व पब्लिक मध्ये केलं ना तर येशू तर तोंडच लपवते, अशी अशी करते. मी जाते तुम्ही धावून जाते. मी नसतो. येशू एम्बॅरेस होऊन जाते पूर्ण. म्हणजे मी मोठी बहीण असून पण आता ब्रश करते. बघा मी क्लेव्हिन क्लीनचं टी शर्ट घातलंय, ते पण सोनूचं. ये तिने विरारवरनं आणलंय नकली टी शर्ट. गुड मॉर्निंग. आता तू माझं तेच गुड मॉर्निंग बाय. अबे साले, अरे उचलते तर नीट तर उचल यार, असं पाडतेस तू लगेच. उचलून असं करायचं. ते ते ती कमी. ए पागल, पाया पड. हे बघ पाया पड. हे बघ माझे माझे तुझे नाही. पडले मी. सो गाईज आता आम्ही काहीतरी खायला बनवतो आणि मग आम्ही येतो आमच्या. हे बाय हो बाय रिक्कत बसतंय, नाचायचं मन करतं. चल हट. आता आम्ही काहीतरी बनवणार आहे. मग हे बघा, म्हणून राहायचं सिंगल, म्हणून राहायचं सिंगल, खरंच म्हणून या सर्वांमध्ये लफडीमध्ये पडायचं नाही. तुला तर लाफाच देईन. आता मी येशू बटाट्याचं बनव. बटाटा 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 खाणार. बटाटा बटाटा बटाटा. हो रही है गाइस. ए थांब ना. ए सोन्याची चैन आहे. अरे हा दे ना. काढू नको. तू काय पागल आहेस का रे. नको नको. अरे माझा गळा खाली होतो येशू. अरे 2 मिनिट तुटेल. लावला भंगी नाही देते. चल, ही माझी बहीण आहे ना म्हणून हिला सोडली. हेच पण दुसरी पोरगी असते ना आता म्हणजे कुत्रा बनून मारला असता तिला मी. अरे हे पॅन्डेंट कुठे आहे ग. थांब, मी ते एकदम बुंडी वाटायला लागली म्हणजे इथे. लहानपणी मी पप्पाची एवढी मोठी जाडीवाली चेन घालून फिरायची, मग मी एवढीशी वाटायची. हलते आहे किती गेंडी. हट. कोण ते गेलं. लागलं
दे काढ. काय काय नाही चांगलं वाटत ना. मला नाही घालायचे. एकदम भप्पी लहरी. दे काढते. मग एवढी मगजमारी केलीस कशाला रे? दाताने बिताने असं पण उचले तुला विष. ज्यादा शान पट्टी नहीं करने का. ज्यादा शान पट्टी नहीं. नाही तो नाही. चला तिथं काय बनव रे? काहीतरी बनव. तू काम करताना बघून हे तर खूप रेअर आहे. रेअर. गुस्सा डालेगा. कसं कापू? छोटे पीस स्क्वेअर. हा येशूला मी आता ते बटाटे कापायला दिलेत कारण आम्हाला आता बसून कापेन ती. किती आळशी आहे माझी येशू. लगेच आली बसून कापायला. आणि जर हल्दी मीठ कोण लावतं शाखीवर? अरे नाही, ते हळदी मीठ नाही, बेसन लागलंय पागल. आणि आम्ही विचार करत होतो आपण आपलं घर कसं सजवायचं असं येशूचं म्हणणं. आणि तिने अजून घरच बघितलं नाही. मोठं आहे, एवढं मोठं नाही. 1 रूम किचन आहे आणि गॅलरी आहे अशी अलग. किचन अलग आणि हा रूम अलग. म्हणजे कसं इथे कसं सर्व एकच. इथे काय पण करायला लगेच. रूम आणि किचन आणि बाल्कनी आहे. मस्त बसून एकदम मस्त. मस्त काय समजले. So guys, येशू मस्ती पर्यंत ठेवू. अरे येशूचा भरोसा नाही, मारून बिरून टाकेन, चेहरा खराब होऊन जाईल. किधर जाऊंगी. मारला तुला. बॉडीने रिस्पॉन्स केला. बाई चला निघा. भूक लागले. भूक.